देवळी विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार लक्ष्मीताई टाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच भव्य प्रचार शुभारंभ सोहळा शनिवारी पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोर देवळी कॅम्प या ठिकाणी संपन्न झाला। समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या लक्ष्मी टाटे यांच्या पाठीशी देवळी कॅम्प मतदारसंघ असल्याचं उपस्थितांनी सांगितलं। ऊस शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। ताईंनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचा आम्ही सोबत होतो, दौरा केलाय, विविध प्रश्नावर चर्चा झाली। देवळाली मतदारसंघासाठी आता आमचं ठरलंय का यंदा ताईंनाच आमदार बनवून, ताई आमच्या कामाच्या आहे, हक्काच्या आहे आणि सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व ताई सभागृहात करतील याची खात्री आम्हाला आहे। तर खरोखर ताईच आमचे आमदार आहे। सर्व या देवळाली मतदारसंघाच्या सर्वांच्या वतीने, सर्व मतदारांच्या वतीने मी ताईला शुभ आशीर्वाद देतो आणि भरभरून मताने त्यांचा ऊस आणि शेतकरी अनुक्रम नंबर 12 या निशावर मतदारसंघातील सगळे तरुण असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, इथला रस्त्याचा प्रश्न असेल, वैद्यकीय प्रश्न असेल, शैक्षणिक असेल, या सर्व प्रश्नावर एक झुंजार असा आवाज उठवणारा आमच्या ताई आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या ताई बोलल्याप्रमाणे खरोखर ताई काम करू शकता। सर्वांनी ताईच्या पाठीशी उभं राहून त्यांना विजय करा, विजय करा, विजय करा। आमच्या देवळी कॅम्प मतदारसंघातील लक्ष्मीताई रवींद्र टाटे या वेळेस आमदारकीसाठी उभे आहेत। त्याच्यासाठी आम्ही सर्व एवढं महिला मंडळ आणि आमचे काही पुरुष आहेत त्यांच्या पाठीशी आमचं एवढं आहे सगळ्यांचं मत की त्या यावेळेस निवडून आल्या पाहिजे। त्यांची निशाणी ऊस आणि शेतकरी सर्वांनी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।